पुढे 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यामध्ये अवकाळीचा इशारा देण्यात आलाय। सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी सावधानतेचा इशारा आता देण्यामध्ये आला आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। महाराष्ट्रामधील या 16 जिल्ह्यांवर मोठं संकट चक्रीवादळ धडकणार आहे। मुसळधार पाऊस पडण्याची मोठी शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आली आहे। महाराष्ट्रामध्ये पुढील काही तासामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबजीराव डक यांनी दिली आहे। बघा, यांच्या माध्यमातून स्पष्टपणे या 16 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट हाय अलर्ट ते रेड अलर्ट सुद्धा घोषित करण्यामध्ये आला आहे। येन उन्हाळ्यामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा, मान्सून हा 7 जून रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणार आहे। जवळपास 5 जून ते 4 जूनला देखील महाराष्ट्रामध्ये मान्सून येण्याची शक्यता आहे। परंतु सध्या ऐन उन्हाळ्यामध्येच आता हा हाहाकार हवामानाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, कोणकोणत्या भागामध्ये हा वादळी पाऊस पडणार आहे आणि याचा दुष्परिणाम नेमकं काय काय होणार। सर्वात जास्त दुष्परिणाम फळबाग शेतकऱ्याला होणार आहे। बघा, सध्या तर काय या ठिकाणी कापूस असो, तूर असो, कोणतेही पिकं असो, ज्वारी असो, बाजरी असो, हे का शेतामध्ये नाही, कारण की शेत नांगरून काढलेलं आहे। परंतु आता जे सांगत आहे आपण त्याकडे या ठिकाणी संपूर्ण शेतकरी बांधवांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। खास करून फळबागायतदार शेतकऱ्याला धोक्याचा इशारा देण्यामध्ये आला। त्यासोबत ज्यांची घरे कच्ची आहे त्यांच्यासाठी पण धोकादायक इशारा देण्यामध्ये आला। आणि या 16 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे। दुपारी ऊन जरी असले तर रात्री मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होत आहे। या वादळामुळे शेती पिकाचे नुकसान होण्याची भीती असून छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे। गेल्या 10 वर्षामध्ये मार्च महिन्यामध्ये पाऊस पडला नव्हता असा भीषण पाऊस पडण्याची माहिती समोर आली आहे। दक्षिणेकडून एक चक्रीवादळ वेगाने महाराष्ट्रामध्ये शिरले असून त्याचा वाहक वेग 150 किलोमीटर इतका प्रचंड वाढला आहे। तुम्ही स्वतः आता पाहू शकता, तुमच्या शेजारी खूपच जास्त वारं सुटलं असेल आणि या ठिकाणी काही भागामध्ये आभाळ देखील तुमच्या डोक्यावरती आलेला असेल। परंतु बघा, या आभाळाचा दुष्परिणाम ही रात्री दिसून येणार आहे, कारण की रात्री या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। स्वतः हवामान तज्ज्ञ पंजाबजीराव डक यांच्या माध्यमातून हा अंदाज आता जारी करण्यामध्ये आला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी हाय अलर्ट सरकारच्या माध्यमातून व हवामान खात्याने आता जारी केला आहे। तर मग पुढील जिल्हा पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, येणाऱ्या संकटामुळे बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये चिंतेचे वातावरण असून आकाशामध्ये ढगांची मोठी फौज सध्या जमा झाली आहे। हे ढग इतके जड आहे की जेव्हा ते फुटतील तेव्हा पाऊस नाही तर गारांचे मोठे गोळे देखील येऊ शकतात। 70 वर्षामध्ये घडली नव्हती इतकी विचित्र परिस्थिती होऊ शकते। बघा, उन्हाळ्यामध्ये ओढणारा असल्यामुळे नागरिकांनी आता सावधान राहावे, कारण की बघा, हा पाऊस साधा सुद्धा पाऊस नाही, नैसर्गिकरित्या पडणारा पाऊस नाही, हे वादळी संकट आहे आणि यामध्ये सर्वात जास्त गारा आहे। लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, हा पाऊस गारांचा पाऊस आहे। हा जर पडला तर काही ठिकाणी पाऊस पडणार आणि काही ठिकाणी बर्फाचे गोळे सुद्धा कोसळू शकतात। लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील चक्रीवादळाचा रेड अलर्ट घोषित करण्यामध्ये आला असून सॅटेलाइट फोटो अत्यंत भीतीदायक आहे। सध्या तुमच्या घराबाहेर आभाळ भरून आले असून वाऱ्याची चाहूल लागल्यास तातडीने पक्क्या इमारतीचा आश्रय घ्यावा। सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर लगेच गारपीट सुरू होणार आहे असे संकेत सध्या हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे। आता खास करून सर्वात जास्त भीतीदायक वातावरण फळबागायतदार शेतकऱ्याला आहे, कारण की बघा,
आता आंबे असो, संत्रा असो, चिकू असे फळ खाली पडण्याची आणि नुकसान होण्याची शक्यता देखील हवामान खात्याच्या माध्यमातून सध्या वर्तविण्यामध्ये आली आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, पुढील जिल्हा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. बघा, परभणीमध्ये या ठिकाणी अत्यंत भीतीदायक वातावरण आज रात्री निर्माण होणार आहे. मागील आठवड्यामध्ये देखील वादळ आले होते, परंतु आजची परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे. हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ शिरणार असल्याची माहिती सध्या हवामान खात्याने दिली असून ढगाची उंच कित्येक किलोमीटर आहे. अरबी समुद्रामध्ये बाष्पाला हिमालयाची थंड हवा धडकल्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊन सर्वात जास्त गारा देखील पडणार आहे. पाणी देखील या ठिकाणी साचणार आहे. आता या ठिकाणी विज्ञानाच्या भाषामध्ये जर सांगायचं जर झालं तर सध्या महाराष्ट्रामध्ये सुपरसेल ढगांचा वेढा असून तो वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे नुकसान करू लागला आहे. ला निना प्रभावामुळे हवेचा दाब कोसळला असून मुंबईकडून येणारे वादळी वारे सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यांना धडकणार आहेत. बघा, वारे ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहणार आहे. मच्छीदारांना सुद्धा समुद्रामध्ये न जाण्याची ताकदी सरकारने दिली आहे. तुम्ही समुद्रामध्ये जाऊ नका असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मच्छीदारांना सुद्धा सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये हा पाऊस आता पडत आहे आणि बघा कोणत्या जिल्हा पुढचा आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. बघा, पुढचा काळ अत्यंत धोकादायक असून या काळामध्ये निसर्ग कोणालाही माफ करणार नाही असे संकेत हवामान विभागाकडून मिळत आहे. अहिल्यानगर आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पावसाचे हे रूप अत्यंत हिंसक असणार असून मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. खानदेशातील काही भागामध्ये केळीच्या बागांचे आणि घरांच्या पत्रांचे नुकसान होण्याची भीती असून शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. बघा, सध्याचे जे वातावरण आहे ते अत्यंत भीतीदायक म्हणावं लागेल, कारण की हे पाऊस कोणताही नैसर्गिक पाऊस पडत नाही. हा पाऊस या ठिकाणी वादळी पाऊस आहे, जे की बघा आता पश्चिम बंगालचा उपसागर आणि या समुद्रामध्ये आता या ठिकाणी नेमकं झालेलं काय आहे की या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं, त्यामुळे एक चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे आणि याच चक्रीवादळाचा प्रभाव आता महाराष्ट्र राज्यामध्ये या 16 जिल्ह्यामध्ये पडत आहे आणि या 16 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येणार आहे. पूर्व विदर्भामधील अकोला आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल अशी दाट शक्यता वर्तविण्यामध्ये आली. प्रशासनाने तिथे तातडीने मदत पथके तैनात केली असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते तयार आहे. अमरावतीमधील शेतकऱ्यांनी पिकांची विशेष काळजी घ्यावी, कारण तिथे गारांचा वर्षाव सुद्धा होऊ शकते. हवामान खात्याच्या माध्यमातून अतिशय धक्कादायक बातमी आता देण्यामध्ये आली आहे. पहा, ऐन उन्हाळ्यामध्येच आता हा गारांचा पाऊस पडत आहे. विजा पडण्याचे प्रमाण पुढील काही दिवसामध्ये जास्त असणार आहे. बघा, आभाळ फाटल्यासारखा आवाज सुद्धा येऊ शकते आणि भीतीचे वातावरण तयार होईल. सॅटेलाईट फोटोमध्ये ढगांचा डोंगर स्पष्टपणे दिसून येत आहे. नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सर्वात जास्त पाऊस येणार आहे. तेथे ओढ्या नाल्याला पूर येण्याची पण शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे. परिस्थिती गेल्या अनेक दशकातील सर्वात विचित्र असणार आहे, कारण की बघा इथून मागे इतका भयंकर पाऊस आला नव्हता. बघा, इथून मागे देखील चक्रीवादळ आले होते, परंतु आता नेमकं झालं काय, एल निनो हे देखील संकट महाराष्ट्रावर आले आहे. म्हणजे की या ठिकाणी पावसाच्या टायमाला पाऊस थोडासा कमी असू शकतो, परंतु जेव्हा पावसाची गरज नाही ऐन उन्हाळ्यामध्ये हा पाऊस पडत आहे. मोबाईलवरील मेसेज आणि न्यूज चॅनलचे इशारे गांभीर्याने घ्या, अन्यथा मोठे आणि आर्थिक नुकसान तुम्हाला सोसावे लागू शकते. जर हे चक्रीवादळ तुमच्या गावामध्ये आले आणि संपर्क तुटला तर मदतीसाठी नियोजन आधीच करून ठेवावे लागेल. तयारी म्हणून घराबाहेर उभी असलेली वाहने किंवा किमती वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवा, जेणेकरून वारा आणि पावसामुळे त्या खराब होणार नाही. बघा, हवामान खात्याच्या माध्यमातून गंभीर इशारा सध्या देण्यामध्ये येत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे वादळी पाऊस तर येणार आहे, परंतु आता नेमकं हे वादळी पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येत आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. बघा, कच्चे घरं असणाऱ्यांनी सुरक्षित जागा शोधावी, तर शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांची आणि पिकांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. झाडे आणि विजेचे काम
कोसळून वीज पुरवठा खंडित देखील होऊ शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बॅटरीची सोय करून ठेवा. अचानक वादळ सुटेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करून आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सरकारी नियमांचे पालन करावे. निसर्गाच्या कोपापुढे कोणाचेही चालत नाही. त्यामुळे सर्वांनी स्वतःची आणि आपल्या मुख्य जनावरांची काळजी घेणं आवश्यक आहे. हवामान विभागाने दिलेली ही माहिती अत्यंत महत्त्वाची असून पावसाचा हा अंदाज तज्ज्ञांच्या निरीक्षणाच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. जर तुम्ही शेतीचे मोठे काम करणार असाल तर अधिकृत अंदाज घेऊनच पुढे वाटचाल करावे. सर्वांनी एकजूट या संकटाचा सामना करावा. बघा, प्रशासनाने आधीच हाय अलर्ट देण्यामध्ये आला असून विजेचे खांब बघा कोसळू देखील शकतात, उपटू देखील शकतात. अशी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डायरेक्ट मंत्रालयाच्या माध्यमातून मॅसेजेस टाकायला सुरुवात केली आहे की पुढील काही तास महाराष्ट्र राज्यासाठी धोक्याचे आहे. आता यामध्ये खास करून द्राक्षे, कांदा, आंबा या पिकांचे नुकसान होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आता जाणून घ्या, हे आसमानी संकट तर येणारच आहे, परंतु सुरक्षित राहणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि शेतकरी बांधवांनो, जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.